या खारबावच्या नगरीमध्ये येऊन आपला परफॉर्मन्स दाखवला त्याबद्दल ह्या आयोजकांच्या नियोजकांच्या सरपंच साहेबांच्या वतीनं आपलं विशेष आभार धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. स्वर्गीय आत्माराम शेठ कुळवी चषक 2022 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजची चौथी रात्र या स्पर्धेची. अनेक मान्यवर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. अतिशय महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात केली जात आहे. बंद्रे मारुती काल्लेर विपक्ष वीर तानाजी दापोडे असा हा सामना आपल्यासमोर सुरू होत आहे. यानंतर रणधीर कुमार अँड कंपनी विरुद्ध कवाड अशी लढत असणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या सामन्याची नाणेफेक काल्लेर संघाच्या कॅप्टननी जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्रिकेट रसिकांची खूप चांगली गर्दी आपल्याला या खारबावच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. दिनेश पाटील विथ राजन पाटील. वीर तानाजी दापोडे संघ देखील या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. आपण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर निश्चितच खारबाव संघ तर खूपच छान कामगिरी करत आहे. गोरसई बी असेल, वीर तानाजी दापोडे हे तीन संघ खूप छान कामगिरी करत आहेत. पहिलाच बॉल स्विंग करायचा होता. ऑन साईडला बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली गोलंदाजानं. मयूरनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे. ओ सुरेख फटका यावेळेस राजन पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग फटका, षटकार. अप्रतिम शॉट. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू फेकून दिलाय ऑन साईडला 6 धावांसाठी. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि टिपला गेलाय सुरेख झेल. फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. काहीसा हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी राजन पाटील कडून, परंतु चेंडूने बॅटमध्ये नीटचा संपर्क पाहायला मिळाला नाही. विकेट कीपर नंदनने कुठली चूक केली नाही. पहिल्या विकेटचं पतन झालंय. राजन पाटीलला 6 धावांचं योगदान दिल्यानंतर तंबूत परततोय आणि संघाची धावसंख्या देखील आपल्याला 6 या आकड्यावर पाहायला मिळते. पुढील सामन्याच्या टॉससाठी मापोली आणि कुडूस दोन्ही संघांचे कर्णधार आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मापोली आणि कुडूस दोन्ही संघांचे कर्णधार आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि चालू सामन्यामध्ये बंद्र्या मारुती काल्लेर संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू संघाच्या गणवेशामध्ये येथे नाही आहे. तर आयोजकांकडून 2 धावांनी काल्लेर संघाला पेनलाइज करण्यात आलेला आहे. पेनल्टीच्या 2 धावा पहिलं षटक संपल्यानंतर स्कोअरमध्ये ॲड करण्यात येतील.
खूप चांगला जल्लोष आज खारबाव नगरीमध्ये. चांगला स्ट्रोक आहे, इनफिल्डला क्लिअर केलंय दिलीप पाटील चेंडूच्या मागे. चांगला एफर्ट देखील पाहायला मिळतोय. डीपमध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तो पूर्वी 2 धावा घेण्याची संधी होती त्या ठिकाणी फलंदाजांकडे. नवीन बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय रोहन, ज्याच्या मॅटमधून ह्या 2 धावा येत आहेत. अकाउंट रोहनने स्वतःचं ओपन केलंय. संघाची धावसंख्या 1/8. पहिलं षटक प्रगती पथावर, प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच आणि पहिल्या फेरीतील सामना आहे. बंद्र्या मारुती काल्लेर विपक्ष वीर तानाजी दापोडे. थोडी चर्चा त्या ठिकाणी नंदन पाटील पंचांसोबत करत असताना. पाहिजे पंचांचा काय निर्णय येतोय. दोन्ही पंच एकमेकांकडे वळताना दिसत आहेत. दोन्ही पंचांदरम्यान चर्चा होईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कालेर टीमला विनंती असेल. पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज सुरक्षित असणार आहे. बंद्र्या मारुती काल्लेर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खेळ सुरू ठेवायचा आहे प्लीज. व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर अगदी पाहुण्यांनी फुलून बहरून गेलेलं व्यासपीठ. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि खऱ्या अर्थानं सदिच्छा भेट देत आहेत या स्पर्धेला. सरपंच साहेब खारबाव गावचे महेंद्रजी पाटील यांच्यावर असलेलं प्रेम पाहुणे व्यक्त करतायत. सर्वांचं हार्दिक स्वागत. 5 चेंडू टाकून झालेत. 8 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. वीर तानाजी तापोडे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वरची कडा लागली आहे. सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल. नंदन पाटीलने टिपलाय दुसरा झेल या ओव्हरमध्ये आणि दुसरा धक्का लागत असताना वीर तानाजी तापोडे संघाला. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. जेव्हापासून फ्लडलाईट्स ऑन झालेले आहेत कुठेतरी धावांचा दुष्काळ पडलेला दिसतोय. जास्त धावा होत नाहीत. थोडे लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 2/8. अतिशय चांगली गोलंदाजी मयूरनं केली आहे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला आणि ही खेळपट्टी देखील गोलंदाजांना थोडीफार साथ देते. त्याचा त्यांनी भरपूर फायदा उचललाय. दोन्ही फलंदाज स्कॉट बिहाइंडच्या रूपात बाद झालेत. नंदनने चांगलं यष्टीरक्षण केलंय आपल्या टीमसाठी आणि काल्लेर टीमसाठी ही खूप छान सुरुवात पाहायला मिळते. वेळेच्या बाबतीत मात्र सहकार्य करायचं आहे. विनंती असेल काल्लेर टीमला. 20 मिनिटांच्या आत आपण 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. सलामीवीर फलंदाज दिनेश अजूनही खेळपट्टीवर आहे. मात्र कुठल्याही चेंडूचा सामना त्याने केलेला नाही. नवीन बॅट्समन प्रितेश पाटील एक इन्फॉर्म खेळाडू मैदानामध्ये आलाय. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज संकेत. काल्लेर संघामध्ये आता भरपूर आपल्याला बदल देखील पाहायला मिळत आहेत. काल्लेर संघ देखील एक नामवंत संघ आहे या भिवंडी तालुक्यातील. भिवंडी तालुका क्रिकेटमधील ग्रामीणचे 2 नामवंत संघ आपापसात भिडत आहेत आज खारबाव नगरीमध्ये. संकेतचा पहिला बॉल. शॉर्ट अँड ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाकडून. दिनेशने अक्षरशः पाठलाग केला होता चेंडूचा. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क त्याला बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जास्त पाहायला मिळत आहे सुरुवातीपासून. पहिल्या षटकामध्ये 2 डॉट चेंडू आणि 2 गडी देखील बाद झाले. या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली. महेंद्र पाटील साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्यांचे मित्र त्यांच्या समवेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. यावेळेस ड्राईव्ह केला. हो जबरदस्त स्टॉप. खरं तर हा झेल ड्रॉप झालाय असं देखील म्हणता येईल. परंतु
चौकार सेव्ह केलाय क्षेत्ररक्षकानं असं म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. हाफ वॉली होती, बॅटच्या मधोमध घेऊन एक कडक ड्राईव्ह होता, परंतु काय जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मयूरच्या माध्यमातून. आधी चांगली गोलंदाजी मयूरने केली आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या टीमसाठी फुल ब्लेडेड स्ट्रोक होता आणि निश्चितच फलंदाजाला 4 धावा तेथे अपेक्षित होत्या, परंतु मिळाले फक्त दिनेशला 1 धाव. दिनेशनं आता मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. पुढचा बॉल फेस करेल फलंदाज प्रितेश पाटील. धावांचा वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न असेल फलंदाजांचा. यावेळेस मात्र हलक्या हातानं फक्त पुश केलाय, चेंडू डीप कव्हर मध्ये ढकललाय आणि अतिशय वेगानं 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सेन्सिबल फलंदाजी. पाहिलं होतं की कव्हर्समध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे सर्कलच्या आतमध्ये आणि त्याचाच फायदा उचललाय प्रितेश पाटीलनं. संघाची स्थिती थोडीशी नाजूक आहे आणि ते लक्षात घेता देखील फलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रितेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांवर प्रितेश, 1 या धावसंख्येवर दिनेश खेळतोय. संघाची धावसंख्या आता दुहेरी अंकात पोहोचली आहे, 2 बाद 11. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विचचा वापर केलाय, मात्र टायमिंग थोडंसं चुकलंय. चांगली फिल्डिंग बॅकवर्ड पॉईंटला धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित तेथे फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु तसं काही घडत नाहीये. 1 धाव मिळते. हा बॉल कमजोर होता, फुल टॉस होता, मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाही. अगोदरच ठरवलं होतं प्रितेशनं की स्विच हिट करायचं आहे, कारण बॅकवर्ड ऑफ द पॉईंट कुठलाही फिल्डर सीमारेषेवर नाहीये, त्याचा फायदा उचलायचा होता, परंतु चांगलं टायमिंग साधता आलं नाही आणि अखेर 1च धावेवर ते समाधान व्यक्त करावं लागले. संथ सुरुवात आहे. यावेळेस मात्र एक प्रेक्षणीय फटका, स्क्वेअर कट केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. दिनेशच्या बॅटमधून हा चौकार. थोडासा लेट हा स्क्वेअर कट एक्झिक्यूट करण्यात आला होता. चेंडूला येऊ दिलं स्वतःकडे आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा वापर केलाय. अतिशय नेत्रदीपक फटका. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून बॉल काढलाय. जसा सुईमधून धागा ओवला जातो तसाच बॉल 2 खेळाडूंच्या मधून काढला होता दिनेशनं आणि अशाच प्रकारच्या फटक्यांसाठी दिनेशला ओळखलं जाते. पहिला चौकार दिनेशच्या बॅटमधून आलाय. या मॅच मधील देखील हा पहिला चौकार आहे. एक षटकार देखील आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 16. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका, आणखी एक बिग मॅच मापोली विरुद्ध कुडूस. यावेळेस सॉफ्ट अँड पुश, हलक्या हातानं बॉल ढकललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे केला जातोय, धोकादायक असेल. अपील होतंय धावचीच आणि ते 3ऱ्या पंचांची मदत मागितली जाते. मॅटर हॅज बीन रेफर्ड टू द 3rd अंपायर. पहा, अगदी ओव्हरपिच बॉल होता, मात्र अगोदरच ठरवलं होतं की या बॉलवर मोठा फटका खेळायचा नाहीये. मागच्या बॉलवर चौकार ठोकला होता. क्षेत्ररक्षण फार छान पाहायला मिळालं, पण रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तेवढीच वाखाणण्याजोगी पाहायला मिळते. 3ऱ्या पंचांचा निर्णय यायचा आहे. नॉट आउट, फलंदाज नॉट आउट असणार आहे. खूप चांगली टेक्निक त्या ठिकाणी प्रितेशचं कौतुक करावं लागेल आणि दोन्ही फलंदाजांचं मुख्यतः कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट्स दाखवली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 18 वर. स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषक 2022 आयोजक साईश ग्रुप, साई स्पोर्ट्स खारबाव आणि ही मालिका वीराची आकर्षक बाईक ज्याचे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री मोसम शेठ पाटील. त्यांचे आम्ही विशेष आभारी आहोत आयोजकांच्या वतीनं. या बाईकवर कोण स्वार होणार हे आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये कळणार आहे. बाजूला तुम्ही सायकल्स देखील पाहत आहात. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजांसाठी तेथे सायकल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर आकर्षक पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या दापोडी संघाची 2 बाद 18. 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिलीप, जो सर्वात अनुभवी गोलंदाज आहे या काल्हेर संघाचा. समोर आहे प्रितेश. लॉफ्टेड फटका, उंची जास्त आहे, लांबी कमी दिसते. लॉंग ऑफचा फिल्डर, चेंडू खाली आणि टिपला गेला. एक चांगला झेल. प्रितेश पाटीलची खेळी समाप्त. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या
मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात हॅलो, थोडंसं थांबवून तुम्हाला स्वागताने सत्कार करतोय. लक्षात ठेवायचं आहे, ग्रुप ए मधून आपण बघितलं पहिल्या दिवशी पाऊस पडला होता. ग्रुप ए मधून जे सामने होणार होते कारिवली वर्सेस भादवड आणि बोरपाडा वर्सेस टेंभिवली. विनंती आहे उद्या बरोबर 2 वाजता बोरपाडा वर्सेस भादवड कारिवली वर्सेस भादवड हा पहिला सामना होणार आहे आणि 3 वाजता बोरपाडा वर्सेस टेंभिवली. लक्षात ठेवायचं आहे उद्या 11 मार्च साहेबांचा वाढदिवस आहे आणि बरोबर 2 वाजता कारिवली वर्सेस भादवड असा पहिला सामना होणार आहे दुपारी आणि 3 वाजता बोरपाडा वर्सेस टेंभिवली. तर तिसरा गडी बाद झालाय. पहा कशी रणनीती आहे फलंदाजांची. वेकेंट एरियामध्ये बॉल ढकलला जातोय. 2 धावा हे तिसऱ्यांदा आपण चित्र पाहिलंय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉल ढकलून 2 धावा घेतलेल्या आहेत. दुहेरी धावांवर जास्त भर देखील दिला जात आहे कारण इथे प्रत्येक बॉलवर चौकार षटकार ठोकणं थोडंसं डिफिकल्ट आहे. अंडर फ्लडलाईट्स बॅटिंग करणं या खेळपट्टीवर निश्चितच तेवढं सोपं काम नाही आहे. विशेषतः मोठे फटके खेळणं आणि त्या मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य राखणं फार कठीण आहे. चांगली बॅटिंग करत असताना दिनेश आतापर्यंत 7-9 धावांचं योगदान दिलेलं आहे दिनेशनं. पुढचा बॉल घेऊन दिलीप पाटील. खोलो टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र यावेळेस फिल्डर अतिशय दक्ष परंतु ओव्हर थ्रो दिशाहीन थ्रो होता. त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी हेजिटेशन आणि अखेर फलंदाज धावबाद. 22 धावांवर लागणारा हा चौथा धक्का वीर तानाजी दापोडे संघाला. दिनेशची रणनीती आपल्याला चांगली पाहायला मिळते परंतु या ठिकाणी तिसऱ्या धावेचा जो प्रयत्न झाला होता त्यामध्ये आधी हा ना पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांनी केला परंतु भरपूर दूर राहिलाय फलंदाज. निखिल जो फलंदाज बाद झालाय. 4 बाद 22 ही धावसंख्या सध्या धावफलकावर झळकते. वीर तानाजी दापोडे संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर. एकूणच ज्या प्रकारे फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे असं वाटतंय की 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न होतोय. हॅलो चेक. मी अरुणाताई बजरंग पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपल्या गावच्या विद्यमान उपसरपंच सौ कल्पनाताई मारुती काठे मॅडमांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. ते स्वागताने सत्कार होतोय. आमच्या गावच्या विद्यमान उपसरपंच कल्पनाताई काठे यांचा इथे स्वागताने सन्मान होतोय. आपण जाई अशोक म्हात्रे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या देखील स्वागताने सन्मान करायचा आहे. मी अरुणाताई बजरंग पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अरुणाताई म्हात्रे यांच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. धावसंख्या 24. 4 गडी बाद. मी पुन्हा एकदा अरुणताई बजरंग पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य मीना अरविंद पाटील मॅडमांच्या स्वागताने सत्कार करायचा आहे.
ग्रामपंचायत सदस्य रजनीताई महेंद्र पाटील यांच्या स्वागत आणि सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अरुणा बजरंग पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ही जी स्पर्धा भरवलेली आहे ते महेंद्र पाटील साहेबांच्या वहिनी साहेब आहेत. ग्रामपंचायत सदस्य कविताताई प्रमोद भोईर मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती करतोय. अरुणाताई पाटील यांना हा सत्कार झाल्यानंतर सामना चालू करायचा आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 25 धावांवर 5वा धक्का लागला आहे. अजूनही 7 चेंडू या इनिंग्समध्ये बाकी आहेत. नवीन बॅटर राकेश इन ॲट नंबर 7. दिनेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि चांगली बॅटिंग केली आहे दिनेशनं खऱ्या अर्थानं. 6 बॉल्समध्ये 11 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. इतर फलंदाजांची मात्र हवी तशी साथ मिळालेली नाही. जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, खेळाडूंना विनंती असेल. राकेशकडे स्ट्राईक. निम्मा संघ आतापर्यंत गारद झालाय. दिलीप पाटील यांच्या षटकातील शेवटचा बॉल ऑन साईडला तडकावलाय. चांगला स्ट्रोक आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय थ्रू स्क्वेअर लेग डीपमध्ये, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आणि क्विक रिटर्न लगेच पाहायला मिळाला. चांगला थ्रो होता. एकच धाव मिळाली आहे आणि याचबरोबर हे षटक समाप्त होतंय. 3 षटकांचा खेळ संपला. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 5 बाद 26. चेक. मी खारबागावच्या उपसरपंच कल्पनाताई काठे यांना विनंती करतोय का आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई बजरंग पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतायत. धावसंख्या 26 झाली आहे. 26. नंदकुमार वतारी आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रमोद भोईर समाजसेवक खारबाव यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. लक्षात घ्या दोन्ही संघ पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या महेंद्रदादा स्कोअरमध्ये पाटील ऍड करण्यात आलेल्या नाहीत. आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अरविंददादा पाटील समाजसेवक खारबाव यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अरविंददादा. तर पेनल्टीच्या 2 धावा इनिंग संपल्यानंतर जो काही स्कोर होईल त्यामध्ये ऍड करण्यात येतील. जोरदार अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. राकेशची खेळी संपुष्टात आली आहे. 6वा धक्का लागलाय वीर तानाजी दापोडे संघाला. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेले आहेत. धावसंख्या 6 बाद 26. शेवटच्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज नंदन पाटीलनं. काल्लेर रत्न म्हणून ज्याची ओळख आहे. नंदनने ग्रामीण संघाकडून खेळत असताना बऱ्याचदा अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सिटी क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला नंदन फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळत असतो, परंतु स्वतःच्या गावासाठी खेळत असताना अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो पार पाडतोय आणि चांगली सुरुवात नंदन पाटीलने देखील केली आहे. नवीन फलंदाज अजय आलाय. सुरेख बॉल होता यावेळेस. शेवटच्या क्षणी बॅट खाली आणली आहे. हलक्या हातानं वळवलाय बॉल. मिडविकेट क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते. सुरेख गोलंदाजी करत असताना नंदन पाटील. धावसंख्या 27. 6 गडी बाद. वीरतानाजी दापोडे संघाकडे देखील चांगलं आक्रमण आहे आणि त्यामुळेच असं वाटतंय की 30-35 धावांच्या दरम्यान जरी स्कोर असला तरी एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. चांगलं द्वंद्व दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज गोलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे डाव्या एष्टीच्या बाहेरचा फुलटॉस स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त फटका दिनेश पाटीलच्या बॅट मधून हा दमदार हिट षटकार. डाव्या एष्टीच्या देखील थोडा बाहेरचा फुलटॉस बॉल होता. हिटनी बॉल होता आणि योग्य दिशा दाखवली त्या बॉलला. सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. मिडल केलं होतं फलंदाज दिनेश पाटीलनं. अचूक टायमिंग साधलं आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. खऱ्या अर्थानं गरज होती या मोठ्या फटक्याची. वीर तानाजी दापोडे संघाला शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या आता 33 वर जाऊन पोहोचले 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणि एक चांगली इनिंग्स दिनेश खेळत असताना 17 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. 7 चेंडूंचा फक्त सामना केलाय. 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. संयम देखील दाखवलाय. जेव्हा जेव्हा कमजोर चेंडू मिळालेले आहेत तेव्हा मात्र त्याने आक्रमण केलंय आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देत असताना विशेषतः दुहेरी धावा त्याने सातत्याने घेतल्या होत्या. तर चांगल्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय दिनेश. संघ अडचणीत सापडला असताना एक चांगली इनिंग्स तो खेळत आहे. संकट मोचकाची भूमिका सध्या अदा करत आहे वीर तानाजी दापोडे टीमसाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 6 बाद 33. नंदनचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला उडवलाय. आणखी एक चांगला फटका. ओहो प्रयत्न जबरदस्त आहे. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यातून बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. अजून थोडं एलिव्हेशन असतं तर निश्चितच फिल्डरला तिथे क्लिअर केलं गेलं असतं. परंतु काय फिल्डिंग, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस एक सोपा झेल स्वतः नंदननं हा झेल समाप्त केलाय. या अगोदरच्या चेंडूवर कुणालचं बेमिसाल क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण आणि आता नंदन कुठली चूक करत नाहीये. फलंदाज बाद. 7वा धक्का लागलाय. धावसंख्या 35 असताना चांगली बॅटिंग केली आहे दिनेशनं आपल्या टीमसाठी. 19 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय आणि संघाला खऱ्या अर्थानं त्याने अडचणीतून बाहेर काढलेला आहे. एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये वीर तानाजी दापोडे टीमकडून. शेवटचा चेंडू बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय समीर, परंतु स्ट्राईक असणार आहे अजयकडे. भारदस्त देहयष्टी असलेला फलंदाज आहे अजय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका प्रयत्न झालाय मात्र बॉल जास्त एलिव्हेशन घेत नाहीये. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि विकेट किपरनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज धावबाद. तर शेवटच्या बॉलवर आली आहे फक्त 1 धाव. धावसंख्या झाली आहे 36. 8 गडी बाद. इनिंगची समाप्ती झाली वीर तानाजी दापोडे संघाच्या. बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर 37 धावांचं टार्गेट. हा सामना जिंकण्याकरिता थोडंसं करेक्शन असेल कारण पेनल्टीच्या 2 धावा देखील आता स्कोअरमध्ये ॲड करण्यात येत आहेत. म्हणजेच 36 + 2 38 धावा धावफलकावर आणि टार्गेट असणार आहे 39 धावांचं. 39 इज द टार्गेट. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. मापोली विरुद्ध कुडूस. मी दयानंददादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते संताजीदादा पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. आणि खरोखर या स्पर्धेसाठी अरविंददादा पाटील यांनी पूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था केलेली आहे, बॉलची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद दादा. स्वागताने सन्मान होतोय संताजीदादा पाटील. मी नंदकुमार वतारी माजी उपसरपंच खारबाव यांना विनंती करतोय गाणेगावचे सुपुत्र भूषण पाटील यांच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. नंदकुमार वतारी आपल्याला विनंती आहे विलास लक्ष्मण पाटील यांच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. विलास लक्ष्मण पाटील खारबाव.
हां हां एक सत्कार बघताय. पंडित पांडुरंग पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायती शिपाई आहेत खारबाग ग्रामपंचायतीचे, त्यांचा येतोची स्वागताने सन्मान करण्याची विनंती. पंडित लक्ष्मण पाटील यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. महेंद्र पाटील आपल्या शुभ असते त्यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. चला टॉस बॉक्सकडे वळूया. टॉस बॉक्समध्ये तर टॉसकडे आपण वळत आहोत. अरविंद पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते नाणेफेक करण्यात येईल. मापोली विरुद्ध कुडूस बिग मॅच. रंजना आई व प्रदीप स्मृती टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. अरविंद पाटील साहेबांच्या शुभास्ते ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात आलेले आहेत, बॉल स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला सरपंच साहेब आणि दुसऱ्या बाजूला साईश स्पोर्ट्स. तर साईश किंवा सरपंच साहेब असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. मापोली टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. सरपंच साहेब असा कॉल आहे, मात्र आलेला आहे साई स्पोर्ट्स. टॉस कुडूस संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. शोएब, टॉस आपने जीता है, क्या निर्णय? फील्डिंग. फ्लडलाइट्स में मैच हो रहा है, दिन में भी एक मैच आपने खेला है, तो क्या कंडीशंस में फ़र्क नज़र आ रहा है? आपको लगता है कि विकेट भी थोड़ा सा अलग बिहेव कर रहा है? हाँ, अभी रात में खेलने में बहुत डिफिकल्ट होता है और दिन का क्रिकेट अलग है. मापोली टीम के विरुद्ध इस सीज़न में कभी क्रिकेट खेला है आपने इससे पहले, और खेला है तो क्या नतीजा आया है, और इस मैच में उनको कहाँ तक रोकने का प्रयास होगा 4 ओवर में? इस सीज़न का पहला ही मैच रहेगा हमारा. इसके पहले का मैं नहीं था, बाकी दूसरा टीम पूरा हमारा खेलता है. गांव का 2 टीम है, उन लोग खेले. ठीक है, ठीक है, अच्छा. थैंक यू सो मच. आपके लिए हार्दिक शुभकामनाएं. आसिफ, क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के आयोजन के बारे में? मैं पहले शुक्रिया करूंगा महेंद्र भाई का, जिसने हमें मौका दिया खेलने का, और बहुत ही खूबसूरत आयोजन और नियोजन किया है. और फ्लड लाइट में खेलने का एक मज़ा ही कुछ और रहता है. आपको बल्लेबाजी की दावत दी गई है. 4 ओवर्स में क्या पर्टिकुलर टारगेट है जहाँ तक पहुँचने का प्रयास होगा? 40-45 तक जाने की कोशिश करेंगे. खासतौर पर टॉप ऑर्डर में कौन से बल्लेबाज है जिनसे ज़्यादा अपेक्षाएं आप रख रहे हैं? अरबाज पटेल, रविश बॉन्ड और सैफ कुरैशी, ये 3 से मुझे ज़्यादा उम्मीद है. बाकी मेरे 11 खिलाड़ी बहुत ही अच्छे हैं और 100% देंगे तो हम इंशाल्लाह जीतेंगे. थँक्यू सो मच. आपको भी हार्दिक शुभकामनाएं इस मॅच के लिए. तर मित्रांनो, टॉसमधून समाचार असा आहे की कुडूस संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय घरत. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं साईस ग्रुप खारबा आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुलवी चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान 39 धावांचं आहे आणि सरासरीचा विचार केला तर 9.75ची सरासरी राखावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर पंधरावती कालेर संघाला. यायला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमा पार दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटका आपण बघतोय किंग ऑफ रिंग नंदन पाटील याच्या बॅटमधून. यंदाच्या कामाचा विचार केला तर मित्रांनो, यंदाच्या कामामध्ये 2 अर्धशतके नंदन पाटील याच्या नावे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यंदाच्या कामामध्ये पहिलं अर्धशतके नंदन पाटील याने झळकवण्याचा विक्रम केला होता दापोडे मैदानावर. त्यानंतर कशिली चषकामध्ये त्याच्या बॅटमधून दणदणीत अर्धशतक नाबाद 55 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. प्रितेश पाटील बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला जमिनीलगत कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जोपर्यंत मिड विकेट रिजनमध्ये अडवला जातोय तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे.
आणि तिसऱ्या पंचांची इथे आता मात्र मदत घेतली जाईल. तर रेड सिग्नल, फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही आणि पहिला फलंदाज धावची चुरबाने बाद होतोय तो बंदरवती कालेर या संघाचा. आणि सर्व क्रिकेटपटूंच्या माहितीसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून MCC नवीन कायदा आता लागू होईल. कारण या कायद्याअंतर्गत स्ट्रायकर झेल बाद होताना नॉनस्ट्राईकने जर त्याला ओलांडलं असलं तरीसुद्धा मात्र नवीन येणाऱ्या फलंदाज स्ट्राईकवर असणार आहे. मात्र हा नेम 1 तारखेपासून 1 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होईल. यावेळी अतिशय सुरेख फटका, हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. षटकार. यावेळी लॉ फुलटात चेंडूला एक्स्ट्रा क्रुझरमध्ये टोललेला आहे. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चांगली फलंदाजी आपण बघतोय. नंदन पाटील जो पॉवरप्लेचा बादशाह म्हणून ओळखला जातोय आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये नेहमीच त्याने तालुका क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय हे आपण पाहू शकता. पूर्णपणे अचंबित आश्चर्यचकित झाला होता तिथे फलंदाज नंदन पाटील. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 11 धावा. एक फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला एक कुणाल जो धावचीच्या रूपाने बाद झाला होता. लॉर्ड फुलटात चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आणि बिग ब्लॉक मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में पोचती हुई. बिग फिश इन नेट. नंदन पाटील बॅक टू पॅव्हिलियन. राकेश पाटील तिथे सज्ज होता आणि अतिशय जे जाळे रचलं होतं दापोडे संघनायकाने त्या जाल्यामध्ये एक मोठा मासा तिथे अडकतोय. नंदन पाटील सारखा मोहरा मात्र कालेर संघाचा इथे गारद होतोय. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. कालेर संघाचा धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 39 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग बंदरवती कालेर संघाकडून केला जातोय आणि दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. पहिला फलंदाज कुणाल बाद झाला होता धावचीच्या रूपाने. त्यानंतर एक मोठा हादरा बसतोय नंदन पाटीलच्या रूपाने कालेर या संघाला. हे VIP डायचं दृश्य आपण पाहू शकता. VIP डायजर अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि हे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि या ट्रॉफीजवर कुठले संघ नाव कोरतील याचं उत्तर मित्रांनो उद्या महेंद्र पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. चतुर्थ पारितोषिक प्रथम द्वितीय तृतीय सौजन्य श्री जगनशेठ पाटील सरपंच इताडे आणि त्यांची स्पर्धा आपण डे नाईटच्या सुरुवातीमध्ये पाहणार आहोत. केंद्रीय राज्यमंत्री चषक इताडे इथे 12 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. मात्र बोलूया आपण या स्पर्धेमधील या सामन्याकडे.
नवीन फलंदाज हर्षद होतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आशिष आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गावर दिनाने देतोय दुसरं षटकात येण्यासाठी. तर सामना करेल फलंदाज कामेश. यावेळी वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचं वाईट चषक होतोय. आव्हान धाव आणि आव्हान धावणे संघाची धावसंख्या पोचते ती 12वर. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये. दिशा भरकटली होती चेंडू स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग बंदरवती कालेर संघ करतोय. वीर तानाजी दापोरे तिसऱ्या पंचांची मदत इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानी पंचांनी. येस तर तिसरे पंच आमचे प्रल्हाद पाटील सर मैदानामध्ये रवाना होताना धावसंख्या 12 आपण पाहतोय. 39 धावांचं लक्ष असताना इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडूचा खेळ शेष आहे. थर्ड मॅन फायनल एक 20 मध्ये आपण पाहतो इष्टरक्षकाच्या मागे इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रितेश पाटील ज्याने पहिले षटकात आलं होतं. यावेळी सुरेख चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कोर रिझर्व्हमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. या 2 धाव्याने कालेर संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलकडे 14 धावा. यानंतर सामना आपण कुडूस विपक्ष मापुल या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. यावेळी हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे बीट होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावपलकावर 18 धावा. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष बंदरवती कालेर या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. यावेळी अतिशय खराब चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. यावेळी मात्र लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका डाऊन दी ग्राउंड मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच कुठलाही नुकसान इथे होणार नाही कारण फ्री चेंडू होता. फ्री हिटवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतायत. या 2 धावेने बंदरवती कालेर संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी बंदरवती कालेर या संघाला. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरा मोरा घालत होतोय बंदरवती कालेर या संघाचा. हे आपण पाहू शकता चेंडू आकाशामध्ये डोकं स्थिर नव्हतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की डोकं आकाशामध्ये आणि चेंडू आकाशामध्ये. तीन फलंदाज बाद होऊन फेवरमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 21 धावा. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय भद्रावती कालेर संघाकडून. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी कालेर या संघाला.
नवीन फलंदाज संकेत येतोय. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नंदन कुणाल कामेश. एक नौखी जोडी आता मात्र मैदानामध्ये पण पाहतोय आशिष आणि संकेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे दिनानाथ वीरतानाजी दापोडे संघाकडून दुसरं षटकात आलतोय रोड इन कडून. तर सामना करेला फलंदाज आशिष. यावेळी सरळ बॅटने हा चेंडू 20 मध्ये खेळून काढलेला आहे. मिड ऑफ रिझर्वमध्ये फक्त एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावेने कालीर संघाची धावसंख्या हलू स्फुरू शकते. धावसंख्या सिंगलने वाढून होती त्या धावफलकावर डबल टू 22 धावा. इथून अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूनंतर इक्वेशन इथे बदलते. आपण पाहतोय दोन्ही संघ तगडे संघ आहेत काल्हेर आणि दापोडे. यावेळी चेंडूला केवळ लेटकट खेळलेलं आहे. मग क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त एकच धाव एका धावेची हॅटिंग नाही. तर अशा प्रकारे 2 षटकांची इथे समाप्त झालेले आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पंधरावती कालेर संघाची धावसंख्या धावफलकर झालेली आहे ती 23 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी पंधरावती कालेर संघाला. थँक्यू. आणि ह्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सन्माननीय श्रीत धीरजजी मडवी साहेब समाजसेवक पायगाव यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी खारबाव गावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्रीत नंदकुमारजी वतारे आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री धीरजजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. पायगाव गावचे अतिशय देखणं असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी या चषकाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि खारबाव गावचे माजी उपसरपंच नंदकुमार मडवी यांच्या शुभहस्ते त्यांचे या ठिकाणी महावस्त्र नंदकुमारजी वतारी यांच्या शुभहस्ते महावस्त्र पुष्पगुच्छ आणि या चषकाचे एक भेट म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. तसेच आणखीन एक पायगाव गावचे सुपुत्र सन्मानित मयूर मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेंद्र पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते आपण यांना सन्मानित करणार आहात. महेंद्र आत्माराम पाटील खारबाव गावचे सन्माननीय श्रीयुत महेंद्रजी आत्माराम पाटील यांच्या शुभहस्ते मयूर मुकादम यांना सन्मानित केले जात आहे. पायगाव गावचे समाजसेवक या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहून या चषकाच्या शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र पुष्पगुच्छ आणि ही प्रेमाची भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. धन्यवाद. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 23 येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स कंपेनर वीर तानाजी दापोडे संघाचा सर्वात अनुभवी असा गोलंदाज राजन पाटील येतोय रोड इन कडून. तर सामना करेल राजन याचा फलंदाज संकेत. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू वुडलँड स्पॉटवर पिच झाल्यानंतर थोडासा उसलला होता. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. बाकीचं चोख काम बजावत होतोय यष्टिरक्षक. तिसरं षटक मार्गस्थ आहे राजन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रॅटम उर्द विकेट गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स कंपेनर पूर्णपणे अनुभव जोगताना राजन पाटील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. वीरतानाजी दापोडे विपक्ष पंधरावती कालेर या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामधील हा तिसरा चेंडू
यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, मात्र निशाणा साधला जात नाही आणि चिक्की रन्स पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 1 धावेने वाढून होते ती धावपलकर 24 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक प्रितेश पाटील याने हातावलं होतं, त्या षटकामध्ये त्याने 11 धाव खर्च केले, त्या एक गडी बाद केला होता. दुसरं षटक दिनानं त्याने हातावलं होतं, ज्यामध्ये त्याने 12 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त केला होता. तर एक फलंदाज हा धावचीच्या रूपाने बाद झाला होता. एक सांघिक यश ते दापोडी संघाला मिळालं होतं. राजन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज आशिष. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते, आपण पाहू शकता. मिटिंग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. 30 सलकामध्ये आपण त्याला पाहू शकता. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आता मात्र लॉंग ऑन रिजनला पाठवला जातोय. ऑफ साईडला बघितलं तर पॉईंट ना सज्ज आहे. 30 सलकामध्ये थर्ड मॅन फायनल केलं आपल्या. यावेळी मात्र लॉवर फुल टच चेंडू कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतं, मात्र धाडस तिथे झालं नाही. एका धावेचं समाधान. सिंगलने धावसंख्या वाढते 25 धावा. समीकरण आता मात्र पाहू शकता आपण 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण इथे बदललं जात आहे. राजन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामना करेल फलंदाज संकेत. पावलांचा वापर करून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये आणि फलंदाज धावच्या चेंडूने बाद. चौथा फलंदाज बाद होतोय बंदरवती कालेर संघाचा संकेतच्या रूपाने. दोन फलंदाज धावचीत आणि 2 फलंदाज झेलबाद झालेले आहेत. एकूण 4 फलंदाज डगवरच्या आसऱ्याला गेलेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर आहे, आपण पाहतोय ते 26 धावा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय भागेश. चौदा धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज भागेश आलेला आहे. यावेळी मात्र संधी होती, बॅटची कड लागून चेंडू एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये स्थिर राहू शकला नाही. जीवदान मिळते फलंदाजाला आणि तोपर्यंत जीवदानाचा फायदा उचलून एक धावे तिथे पूर्ण केली जाते. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती तर धावसंख्या बंदरवती कालेर संघाची धावपलकावर झालेली आहे ती 26 धावा. शेवटचे षटक शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे.
6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मी तर म्हणेन सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. कुठला संघ इथून विजय संपादन करू शकतोय, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भाकीते करणं नक्कीच खूपच कठीण आणि अवघड असतं. शेवटचे षटक हाताळण्यासाठी संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर समीर याच्या हातामध्ये. तर सामना करेल फलंदाज आशिष. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. जास्त संख्येने क्षेत्ररक्षक सीमार्शल लगत डीपमध्ये तैनात केलेले आहेत. यावेळी अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. हा चौकार नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढवेल, कारण पहिल्याच चेंडूवर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. हे आपण पाहू शकता हुकचा फटका होता, फाईन खेळला होता आणि फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता. चौकाराने संघाची धावसंख्या 30 वर पोहोचतो. आता मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र वापसी करावी लागेल गोलंदाज समीर याला, कारण एक सोपं समीकरण सध्या तरी दिसतंय, ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर चौकार पेश केलेला आहे. पाहूया गोलंदाज समीर वापसी करतोय का. मात्र फलंदाज आशिष याचा आत्मविश्वास या फटक्याने वाढला असेल. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. लॉर फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. तोपर्यंत फक्त सिंगल वर समाधान मानतात दोन्ही फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 31 धावा. 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सुरू असलेला सामना पंधरावती काल्हेर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये आपण पाहतोय. शेवटचे षटक मार्गस्थ समीर दापोडे संघाकडून शेवटचे षटक हाताळतोय. 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असेल पंधरावती काल्हेर संघाला सामना जिंकण्यासाठी. या जोडीवर पूर्णपणे आता मात्र डिपेंड असणार आहे, जबाबदारी असणार आहे. इथून समीर याला चांगली गोलंदाजी करावी लागेल वीरताने दापोडे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. यावेळी उंचावरून खेळलेला फटका, चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव त्यामुळं सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने पंधरावती काल्हेर संघाची धावसंख्या वाढते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे आणि अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. वीर तानाजी दापोडे की मात्र पंधरावती काल्हेर. कुठला संघ हा सामना जिंकेल नक्कीच अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलेला आहे. चेंडूला एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. राजन पाटील याचा क्विक आणि योग्य थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. 4 फलंदाज बाद, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे काल्हेर संघाला. नवीन फलंदाज हिमराज आलेला आहे 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू
आणि तिसऱ्या पंचांची मात्र इथे मदत घेतलेली आहे ती मैदानी पंचाने स्टंपिंगसाठी. नक्कीच स्टंपिंगसाठी मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आणि तिसरं पंच आपण पाहतोय पाटील सर. स्क्वेअरलेगचे पंच शिवाजी मढवी सरांना आपण पाहतोय ज्यांच्या संघाने नक्कीच फायनलमध्ये धडक मारलेले नटराज खारबाव संघाकडून ते खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच हे ठरलं होतं. सेमीफायनलमध्ये चांगली खेळी त्यांची पाहायला मिळाली होती. सध्या स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉट आउट कारण फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप होता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन चौकार लागला तर मात्र सामना सुपर ओव्हर आणि गोल्डन षटकार लागला तर मात्र कालेर संघ विजय संपादन करेल. 3 ऑप्शन नक्कीच येथे खुले आहेत. सुपर ओव्हर दापोडे संघ विजय की मात्र कालेर संघ विजय. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने या चेंडूमध्ये दडलंय काय. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार लागला या चेंडूवर तर कालेर संघ विजय. गोल्डन चौकाराने सुपर ओव्हर आणि निर्धाव चेंडूने किंवा एकेरी दुहेरी तिहेरी धावे जर झाली तरी मात्र दापोडे संघ विजय संपादन करेल. 3 ऑप्शन ओपन आहेत. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज समीर सामना करेल. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाने. अभिनंदन अभिनंदन वीर तानाजी दापोडे अँड हार्ड लक बंदरवती कालेर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा दावेदार रन मशीन ऑफ दापोडे दिनेश पाटील ज्याने 9 चेंडूमध्ये 1 चौकार एका षटकाराच्या मदतीने 19 धावांचं योगदान दिलं होतं. म्हणून दापोडेची रन मशीन दिनेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. O2 VIP टाईज भरत वातारी सर रुपेश चौधरी सर. थँक्यू.